इंग्लिश शाळा म्हटलं की सगळ्यात आला पैसा. काम भरपूर पैसा लावायचा. पैसा उकळण्यासाठी प्रत्येक वर्षी शाळा काय करणार? तुमचे पुस्तक बदलणार. कन्फ्युजन करणार तुम्हाला. सी पॅटर्न. सी हा एक पॅटर्न आहे, जो स्टेट गव्हर्नमेंटकडून चालवला जातो. पण सगळीकडे ह्या पॅटर्नची वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं. प्रत्येक शाळा सिलेबस चेंज करत राहणार. प्रत्येक वर्षी सिलेबस चेंज होणार. मुलंही कन्फ्युजनमध्ये राहणार. मुलगा जर शाळेच्या बाहेर पडला, तर त्याला दुसरीकडे काहीच जमलं नाही पाहिजे. ही शाळेची पहिली पॉलिसी. आणि दुसरी शाळेची पॉलिसी काय माहिती का? ड्रेस. 4-5 प्रकारचे ड्रेस. तेही प्रत्येक वर्षी चेंज होत राहणार काही त्याच्यामध्ये. वेगवेगळा पीटीचा वेगळा, खेळाचा वेगळा ड्रेस, शाळेचा वेगळा, काय स्पोर्ट्सचा वेगळा. अरे काय लावलंय काय तुम्ही? हां, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन? हां, काय पॅरेंट्स कुठून आणणार एवढा पैसा? आणि त्याच्यानंतर तुम्हाला येणार भरपूर मात्रामध्ये पुस्तकं आणि नोटबुक्स. ते त्याचं जे ओझं आहे मित्रहो, ते जर तुम्ही मोजलं, काउंट केलं एखाद्या तराजू काट्यावर, तर त्याचं वेट पण कमीत कमी 10 केजी पर्यंत तरी आरामशीर जातं. तेवढं वेट ते मुलं आपल्या पाठीवर घेऊन शाळेमध्ये येणार. फीज आणि पॅरेंट्स मीटिंग हा नवीन एक ड्रामा चालू होतो तिथं. पॅरेंट्स मीटिंग. ती पॅरेंट्स मीटिंगची डेट अशी ठेवली जाते, की त्या दिवशी तुम्हाला ऑफिसला सुट्टी मारावी लागते, कामाला सुट्टी मारावी लागते, व्यवसाय असेल तर त्याला शटर बंद करावं लागतं. प्रत्येकाला पॅरेंट्स मीटिंगला यावंच लागतं आणि पॅरेंट्स मीटिंगमध्ये काय नुसतं हसी मजाक हे ते इकडच्या तिकडच्या गप्पा आणि काय शेवटी सांगणार मुलांचा टिफिनमध्ये हे प्रोजेक्ट द्या, मुलांना कुरकुरे देऊ नका, मुलांना हे देऊ नका. बस ह्या विषयावर बोललं जाणार. शैक्षणिक विषयाचा तिथं नामविस्तारही उल्लेख होणार नाही. आणि हे इतर गोष्टीवर तुम्हाला बोललं जाणार. मुलांना रिक्षात पाठवू नका, मुलांना गाडीत पाठवा, म्हणजे आमची गाडी आहे, गाडीत पाठवा. या अशा पद्धती. मुलांना लेट येऊ देऊ नका, वेळेवर शाळेत या. पण सब्जेक्ट विषय बोललं जाणार नाही. आणि सगळ्यात शेवटी मेन मुद्दा म्हणजे ज्याच्यासाठी आपण मीटिंग घेतली, त्याचा मेन मुद्दा म्हणजे फीज. तुमची ही फीज बाकी आहे. फीज कंप्लीट करा. तुमचे मागच्या हप्त्याचे काही पैसे बाकी आहेत, ते पैसे भरा. हे अशा प्रकारची पॅरेंट्स मीटिंग. आणि हां, त्याच्यामध्ये जर काही तुमचे मुलांचे जर रिझल्ट लागले असतील, तर तो रिझल्ट सुद्धा तुम्हाला बघता येणार नाही. तो जर बघायचा आहे, एखाद्या टॉकीजमध्ये तुम्हाला पिक्चर बघायचा आहे, तर तिचं तिकीट काढावं लागतं. तसंच तो रिझल्ट जर तुम्हाला बघायचा आहे, तर तुम्हाला मागच्या महिन्याची काही फीज राहिलेली ती पहिली भरावं लागणार. तरच ती तुम्हाला मार्कशीट तुमच्या हातात येणार. काय बाजार आहे शाळेचा बघा ना. काय बाजार लावलाय. ही अशा पद्धतीची आपल्या भारतामधली शिक्षण पद्धत. आणि त्याच्यानंतर तुम्ही तो रिझल्ट बघू शकता. तुमच्या मुलाला पाल्याला किती मार्क पडलेत. माय हो, सगळे ह्यांच्याच हातात ना. तुम्ही पैसे भरताय ना त्यांना, वाढून देणार मार्क. मुलाला काही येत नाही, मार्क पर्सेंटेज पैकीचे थोडेफार कमी जास्त स्वतःच टाकलेले राहतात. अशा पद्धतीची शाळा. तुमच्या मुलाला किती येते हे जर विचारायचं असेल, त्याच्या हातात एक बुक्स द्या आणि एक ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सांगा त्याला. तो भरू शकणार नाही. मुलगा 10 क्लासमध्ये पण त्याला ॲप्लिकेशन सुद्धा लिहिता येत नाही. असेच काही विद्यार्थी मला भेटतात, की त्यांना ॲप्लिकेशन सुद्धा लिहिता येत नाही. इंग्लिश मीडियमला आहे. बरं इंग्लिश मीडियमला त्याला ट्रान्सलेशन करून सांग म्हणा इंग्लिश. बरं तेही काही विद्यार्थ्यांना जमत नाही. ग्रामर तर बिलकुलच नाहीच नाही. आणि बाकीचे सब्जेक्ट तर तुम्ही सांगू इंग्लिश मीडियमची धड तो मराठी मीडियममध्ये बी नाही आणि धड इंग्लिश मीडियममध्ये नाही. परफेक्ट कुठंच बनत नाही. ही अशी आपल्या भारतातली शैक्षणिक पद्धत आहे. शाळा म्हणजे निव्वळ बाजार झालेला आहे. मित्रहो जागरूक राहा. तुम्ही सर्वजण पॅरेंट्सला एकच सांगू सरकारपुढे हा आवाज उठवा. हे शिक्षण तुमच्या हक्काचं आहे. कोणाचं नाही. तुमचा हक्क आहे शिक्षणावर. तुम्हाला मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ आवडतात? तुमच्या अपेक्षा काय? मला कमेंटमध्ये जरूर टाका. आपण त्या टाइपमध्ये व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ.